सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। आषाढी एकादशीसाठी खास अशी रेसिपी आपण करणार आहोत। 1 वाटी साबुदाणा, कढई गरम होऊ द्यायची। कढई गरम झाली, त्यामध्ये मोजून घेतलेला साबुदाणा फुलेपर्यंत फक्त भाजून घ्यायचा। याला लालसर रंग येऊ द्यायचा नाही। साबुदाणा व्यवस्थित फुलला, गॅस बंद करते। ताटामध्ये साबुदाणा काढून घ्यायचा, पूर्णपणे याला गार होऊ द्यायचा। साबुदाणा गार झाला, मिक्सरचं भांडं घ्यायचं, थोडे थोडे साबुदाणे टाकून याची बारीक पूड करून घ्यायची। तुम्ही हे पिठीच्या चाळणीने पण चाळून घेऊ शकता। ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजून घेतला त्याच वाटीने 1 वाटी उकडलेल्या बटाट्याचा किस। उकडलेला बटाटा सालं काढून किसणीवरच याला किसून घ्यायचं। 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा, हे मी लवंगी मिरची घेतली। हिरव्या मिरचीचा ठेचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका। चवीनुसार मीठ। उपवासाला तुम्हाला जिरं चालत असेल तर यामध्ये तुम्ही जिरं पण टाकू शकता। सर्व साहित्य एकत्र करून बटाट्याचा जो किस आहे त्याच्यामध्येच हे सर्व एकत्र करून घ्यायचं। मळून झालं। आता ह्या रेसिपीमध्ये आपण पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही। साबुदाणा आणि बटाटा यामध्येच आपण हे भिजवून घेतलं, मळून घेतलं। याला तुम्ही साबुदाणा वड्याचा पण आकार देऊन तळू शकता किंवा भजीप्रमाणे पण हे तळून घेऊ शकता, जसं तुम्हाला आवडेल तसं। आता मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने दाखवते। आवडीनुसार लहान मोठ्या आकाराचे वडे करायचे आणि तळून घ्यायचे। तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं। मध्यम आचेवर सर्व वडे किंवा भजी तळून घ्यायचे। उपवास रेसिपी आहे। लालसर रंग येईपर्यंत याला तळून घ्यायचं। तळताना काळजी घ्या। वडे तळून झाले, काढून घेते। भजीसारखं याला तळून घेतलं तरी पण चालतं। थोडेसे तुम्हाला करून दाखवते, बाकीचे मी नंतर करते। हे तुम्ही दह्यासोबत किंवा दह्याच्या चटणीसोबत खाऊ शकता। साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा आला असेल, साबुदाणा भिजवायचा नसेल तर झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे।